आतापर्यंत आले भाजपचे 6 वार्डामध्ये सगळे पुरेचे पुरे आघाडीवर लीड आहे आणि गीता भाभी पवार या सर्व भागामधून सगळ्यात जास्त लीडवर आहे. महाराष्ट्रात नंबर 1 सीट आहे गीता भाभी पवार. नमस्कार, मी उमरे बाप्पासाहेब, आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत सांगतो. आज गेवराई नगर परिषदेची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि उमेदवारांचा विजय या ठिकाणी सुरू झालेले आहेत. या ठिकाणी भाजपचे आतापर्यंत जवळपास 3 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. आपण या अगोदर या ठिकाणी जे उमेदवार निवडून आलेले आहेत आपण त्यांच्याकडून या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. भाऊ एक मिनिट भाऊ आपला हां बरं किती मतांनी विजय झाला भाऊ आपला? आमचा आज पवार कुटुंबावर जे जनतेचा विश्वास आहे, आम्ही 1000 मताच्या लीडने निवडून आलोत आणि आमच्या वार्डामध्ये गीता भाभींना नगराध्यक्षपदांना 1100 मताची लीड आहे. 1100 मताची आमचे प्रभाग क्रमांक 1, 2, 3 मी आवर्जून सांगतो. बेदरे लॉन्सपाशी जी आमची पहिली सभा झाली ती विराट सभा, त्या विराट सभामध्ये लोकनेते बाळराजदादा पवारांना आम्ही शब्द दिलता की प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 असे 6 उमेदवार आम्ही निवडून आणू आणि जास्तीत जास्त भाभीला 2 ते 2.5 हजाराची लीड देऊ. ती जनतेने दादावर विश्वास ठेवून 100% यशस्वी आम्हाला निवडून आणलं. गीता भाभीला जास्तीत जास्त लीड दिल्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानतो. भाऊ आतापर्यंत किती प्रभागाचा निकाल लागला, किती उमेदवार झाले? आतापर्यंत प्रभाग क्रमांक 1, 2, 3चा निकाल हाती आलेला आहे. 6 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि गीता भाभीला 2 ते 2.5 हजार मताची लीड आहे. तुमचं काय नाव आहे? माझं नाव राजेश नारायण टाक. किती मतांनी विजय झाला आपला? 700 ते 800 मतांनी झालं. 700च्या प्लस. आता किती उमेदवार निवडून आले आतापर्यंत? 6 उमेदवार निवडून आलेले आहेत. प्रभाग कसं वाटतंय आपला विजय झालाय? सर्वप्रथम कसं वाटतंय आता आपल्याला? खूप आनंद वाटतोय. माझी पहिलीच निवडणूक आहे. म्हणजे मला सर्वांनी भरपूर सहकार्य केलं. मित्र कंपनी असेल, सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे. तर आपण या ठिकाणी पाहिलं आहे राजेश टाक आणि शिनुभाऊ बेदरे जवळपास 1000च्या मताने ते निवडून आलेले आहेत. जवळपास भाजपचे 6 उमेदवार या ठिकाणी विजय झालेले आहेत. आणि जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत गीता भाभी पवार जवळपास 2,500 मतांनी त्या आघाडीवर आहेत. आपण जसे आपल्याला माहिती भेटेल तसंच आपण या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करूयात. आपण या ठिकाणी भगवती टॉकीज समोर आहोत आणि या ठिकाणी खूप अशी या ठिकाणी गेवराई शहरातील जनतेची या ठिकाणी गर्दी जमा झालेली आहे आणि विजय होणारे उमेदवार या ठिकाणी येत आहेत. यामुळे आपण काही या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आपण काही या ठिकाणी तालुक्याचे देखील पदाधिकारी आहेत. महेशराव, तुम्ही आता बंगाल पिंपळून आला आहात. गेवराई शहराची निवडणूक आहे, काय वाटतं, कशामुळे तुम्ही आलात बरं या ठिकाणी? आहे फक्त पवार घराण्यावरचं प्रेम, बाकी आमचं काहीच नाही. तुमचं काय मत आहे, कशा प्रकारे निकाल लागून जाईल गेवराईचा? या ठिकाणी मागच्या 10 वर्षामध्ये आदरणीय लक्ष्मणांना पवार केलेला विकासाची गेवराईकरांनी दिलेली पावती आहे. निश्चितच 20चे 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आमच्या आदरणीय भाभी 100% जास्तीत जास्त मतं निवडून येणे आमची 100% गॅरंटी. आपण पाहत आहोत गेवराई शहराची जनता नाही तर ही गेवराई तालुक्यातून, गेवराई मतदारसंघातून या ठिकाणी लक्ष्मण अण्णा पवार असतील, बाळराजेदादा पवार असतील यांच्यावर कार्यकर्ते या ठिकाणी प्रेम करणारे आहेत. आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष आहेत लक्ष्मण चव्हाण. काय सांगाल, कशा प्रकारे आता निवडणूक पार पडत आहे, किती उमेदवार निवडून आलेले आहेत? 1, 2 आणि 3चे 6 उमेदवार निवडून आलेले आहेत आता. आणि माझा एक विश्वास आहे की आदरणीय बाळराजदादा आणि लक्ष्मण अण्णा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेवराई शहरातील सर्व जनतेने 1 साईड 20+ नगराध्यक्ष हे कॅन्डिडेट नाही का पूर्ण निवडून येणार आहेत, हे आमचा विश्वास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये
जी काही एक प्रभागाची निवडणूक राहिलेली ती सुद्धा ही वन साईड होणार आहे ही खात्री आम्हाला ह्या निकालाहून खात्रीपूर्ण वाटते. नगराध्यक्ष पदाचे जी उमेदवार आपल्याकडे सो गीता भाभी पवार आहे, किती मतांनी पुढे आहे सध्या गीताभाभी प्रभाग क्रमांक 1, 2, 3च्या जे काही निकाल लागला आहे त्या निकालाच्या आधारे हा 2.5 ते 2.5 मताच्या लीडने पुढं आहे. आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी निकाल लागलेला आहे. 6 उमेदवार भाजप निवडून आलेले आहेत आणि जो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत गीता बाळराजे पवार या जवळजवळ 2.5 मताने आघाडीवर आहेत असं आपल्याला या ठिकाणी लक्ष्मण चव्हाण माहिती दिलेली आहे. आपण बघून घेऊयात कशा प्रकारे या ठिकाणी शेख मुस्ताफ या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल, नगरपालिकेचा निकाल लागतोय, विजयी उमेदवार जल्लोष साजरा करतायत, आतापर्यंत 6 उमेदवार निवडून आले, काय सांगाल याविषयी आपण? आमचे पूर्ण ते पूर्ण उमेदवार निवडून येणार आहेत आणि लोक म्हणतात मुस्लिम समाजाने मतदान केलं नाही, भाजपने कच्चून मुस्लिम समाजाने भाजपाला मतदान केलेलं आहे आणि मुस्लिम समाज पूर्ण होत नाही. मुस्लिम समाज मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि भाजपला सोडसुट्टी करणार नाही. मुस्लिम समाज भाजपच्या शिवाय राहणार नाही. आपण पाहिलं आहे खाटीक समाजाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि मुस्लिम समाजाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला मतदान केलेलं आहे. यामुळेच भाजपचे मोठ्या प्रमाणे मत घेऊन आज उमेदवार निवडून येत आहेत असे आपल्याला मुस्ताक भाई यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असा उत्साह या ठिकाणी झालेला आहे आणि विजयी उमेदवार या ठिकाणी येताना आपण पाहत आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आणि चाहत्यांची चिंतकांची गर्दी या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे. आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहत आहोत विजयी उमेदवार कशा प्रकारे निवडून येत आहेत आणि कशा प्रकारे या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. आपण या ठिकाणी पाहूयात की या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहत आहोत खूप मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपण माऊली खुशी झाली काय बोलता येणार झाली ती काय सध्या नाही का? आपण पाहत आहोत या ठिकाणी विजयी उमेदवारांचा कशा प्रकारे या ठिकाणी उत्साह आपण या ठिकाणी पाहत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी विजय होताना आपण पाहत आहोत. 20 नगरसेवकाची या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे आणि 20 पैकी आतापर्यंत जवळपास 8 प्रभागाचा निकाल हाती आलेला आहे.
भैया आता मोठ्या प्रमाणात घेतो ना त्यांचं बी घेतो मोठ्या प्रमाणामध्ये आता भाजपचे उमेदवार विजयी होतात. काय वाटतंय आपल्याला, काय सांगाल याविषयी? आता सध्या तरी इथं तुम्ही बघतच असताना एकदम जोशमय वातावरण आहे आणि गेवराईकरांनी BJP या पक्षावर व गीता बाबींवर पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे आणि ह्या विश्वासाला तडा आम्ही जाऊन देणार नाही. आणि आज एकदम जल्लोषाचं आणि उत्साहिक वातावरण आहे. किती उमेदवार निवडून आलेत आतापर्यंत? आत्तापर्यंत सहा राऊंड झालेले आहेत. 6 प्रभागाच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि जवळजवळ 12चे 12 आलेले आहेत. तरी वॉर्ड नंबर 4मध्ये थोडा सस्पेन्स आहे, पण तेही आता लवकरच आपल्याला कळेल. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किती पुढे आहेत, म्हणजे आघाडीवर किती मतांनी पुढे? त्या तरी बहुतेक 3,500-4,000 हजाराच्या लीडवर आहेत त्यांनी जवळजवळ मला वाटतं 8,000 मतदान घेतलेलं आहे. काय सांगाल सर, भाजपचा मोठ्या प्रमाणात विजय होताना दिसतोय गेवराई नगर परिषदमध्ये? प्रथमतः सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की आज जे काय यशस्वीरित्या भारतीय जनता पार्टी कूच करत आहे, माननीय गीता भाभी पवार या प्रचंड मताने विजयी होण्याच्या वाटचालीकडे आहेत. आत्तापर्यंत जे विजयी उमेदवार झालेले आहेत 6 प्रभागामधले, तर जवळपास सर्वच उमेदवार विजयी झालेले आहेत. 2 जणांची तांत्रिक बाबी ते सुरू आहे त्यांचं तपासणं. मात्र या सर्व विजयासाठी कार्यकर्त्यांनी आणि आदरणीय राज्याच्या नेत्या माननीय पंकजाताई यांनी जे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जे पाठबळ दिलं, त्यामध्ये आदरणीय बाळराजे दादा पवार, आदरणीय बदामराव आबा पंडित यांच्या नेतृत्वामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या काम केलं आणि त्याचं हे फल आपल्याला पाहायला भेटत आहे. मी परत एकदा सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. ओके, धन्यवाद सर. नाना, तुम्ही आता तालुक्याचे उपाध्यक्ष आहात शिवसेनेचे, म्हणजे आता माझी काय वाटतंय, मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे उमेदवार विजय होतात, भाजपची सत्ता येते गेवराई नगर परिषदमध्ये? या ठिकाणी आदरणीय लोकनेते माजी मंत्री बदामराव आबा पंडित यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याच दिवशी गीता भाभीवर गुलाल पडलेला आहे. त्यामुळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. वन साईड आपले पूर्ण सीटं लागणार आहेत. आपण पाहिलं आहे या ठिकाणी युवा नेते यशराज भैया पंडित यांनी सांगितलेलं आहे 6 प्रभागाचा निकाल लागला आहे. 6मधून कमी जवळपास 12 उमेदवार या ठिकाणी निश्चित झालेले आहेत आणि ज्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्या देखील या ठिकाणी जवळपास 3,000च्या मताने आघाडीवर असल्याचं आपल्याला सांगितलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देखील आहेत. त्यांनीसुद्धा या ठिकाणी बदामराव पंडित आणि बाळराजेदादा पवार यांच्या युतीमुळे या ठिकाणी भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये यश हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी आपल्याला ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, तुमचं काय नाव आहे? खलील बशीर बागवान, राहणार गेवराई, संजय नगर गेवराई. बरं, तुम्ही आता एक मतदार आहात. बरोबर आहे. काय सांगाल, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी मोठ्या मतांनी निवडून आलेत, भारतीय जनता पार्टीची सत्ता जवळपास निश्चित झालेली आहे, काय वाटतंय आपल्याला? हे बाळराजे दादा पवार आणि गेवराई शहराचे स्वच्छतेचे गेवराई स्वच्छतेचे जनक बाळराजे दादा पवार आणि बदामराव आबा पंडित यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा करण्यात आला होता. तरी लोकांनी विकासावर मतदान करून स्वच्छता हे ते पाहून, पाणी पुरवठा हे ते बरेच कामं लक्ष्मण पवार आणि त्यांचे बाळादादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये झालेले ते जनतेनं पावती दिली आणि 10 नगरसेवक निवडून आले. यांची भावी 5,000 मतांना निवडून येण्याची शक्यता आहे. ओके, तर आपण पाहिलं आहे गेवराई शहरातले ही मतदार आहेत. मतदाराने भारतीय जनता पार्टीला कोल दिलेला आहे आणि विकास कामं या नगर परिषदेच्या माध्यमातून झालेले आहेत. पाणी असेल, लाईट असेल, स्वच्छता असेल, रस्ते असतील, याला पाहून या गेवराईकरांनी कोल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना दिला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येताना आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत. लागते सगळेच वाटतं काय 2 आले का त्यांचे? नाही इकडं 5-6 होते असं मामा लागणार आहे ना खाजर लई मटण लागेल. किती वाढ आहे त्यांचा? 10 नाही, नगराध्यक्ष संपला, विषय संपला.
विजयी उमेदवार येताच मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष साजरा करताना कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपण पाहत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्साह कार्यकर्त्यांचा पाहत आहोत. तगडा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आले वाटतं. हो, इकडलं काय 2चं आहे मध्ये का पेंडिंगमध्ये काहीतरी वार्ड क्रमांक 3 मधले काहीतरी सांगत विश्रद्धा साहेब. अच्छा. काय म्हणता? बोला घे ना मोठ्या.
बरं दादा बोला 2 मिनिटं. आम्ही दुकाना पैसे आलो काय बघा तुमचं दुपारी. शॉर्टकटमध्ये काय सांगाल? भाजपचा विजय मोठ्या मताने या ठिकाणी होत आहे, उमेदवार निवडून येत आहेत. काय सांगता येईल याविषयी आपण? आज आम्हाला एवढा आनंद होतो आहे आज की गगनात मावत नाही एवढा आम्हाला आनंद होतो आहे आज. बाळराजेदादा पवारांच्या नेतृत्वाखाली BJPची सत्ता काबीज करण्याचं गेले 40 वर्षापासून चालू आहे. बरं, आता माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आणि भाजपचे नेते बाळराजे पवार हे दोघांनी युती केल्यामुळं काय मोठा फरक झाला आहे का असं वाटतंय का आपल्याला? थोडासा का आबांचा फरक आहे असं नाही मानता येणार नाही, कारण ते सुद्धा आता BJPत असल्यामुळे ते आमचे सहकारी आहेत. धन्यवाद सर. सगळं परगावचे थोडं सर हे पीछे सर, थोडा पीछे सर. हां मग 2 मिनटं. आज गेवराई नगर परिषदच्या निवडणुकीचा रणसंग्राम या ठिकाणी म्हणजे आज मतमोजणी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार विजय झालेले आहेत. या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी माजी जिल्हा परिषदचे अर्थ सभापती या ठिकाणी युद्धजी दादा पंडित आहेत. दादा काय सांगाल? मोठ्या प्रमाणाने भाजपचा विजय या ठिकाणी झाला आहे, मोठ्या प्रमाणात सदस्य निवडून आले, काय सांगाल याविषयी आपण? जसं मी मागं म्हणलो होतो की बाबा आमचं अध्यक्षपदाचं सीट हे 5000 मतापेक्षा काही ना काही मतांनी लागणार, तर आज लोकांनी दाखवून दिलं आहे. आमची जवळपास 6000 मताच्या आसपास ही अध्यक्षपद थोड्या मताने आमचे काही मेंबर गेलेत, पण ठीक आहे. एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये जे लोकांच्या कामाला येणारे माणसं आहेत त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि हा विजय हा जनतेचा विजय झालेला आहे. तर आपण पाहिलं आहे प्रत्येक 6000च्या मताने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या पुढे असल्याचं आपल्याला बांधकाम सभापती माजी बांधकाम सभापती युद्धजी दादा पंडित यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या ठिकाणी माजी नगर परिषदचे उपाध्यक्ष आहेत दादासाहेब गिरी. दादा काय सांगाल? मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आहे, एकूण 16 उमेदवार निवडून आलेत आणि नगराध्यक्ष पदाच्या देखील उमेदवार मोठ्या आघाडीवर मताच्या आघाडीवर आहेत. काय सांगत आले याविषयी आपण? आज मी गेवराईकरांना पहिलं धन्यवाद देईल, आभार मानेल गेवराईकरांचे की त्यांनी विकासाला मतदान दिलेलं आहे. विरोधकांनी सत्तेचा गैरवापर करून व अनेक आर्थिक गैरवापर करून गेवराई मतदारसंघातील जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण गेवराई मतदारसंघातल्या जनतेला असून आमच्या आदरणीय गीताभाभी पवार या 5000 मताच्या लीडने आज निवडून आलेले आहेत. त्यांचंही मी या निमित्ताने अभिनंदन करतो आणि सर्व विजयी उमेदवाराचंही अभिनंदन करतो. काय सांगा गेवराई म्हणजे गेवराई शहरातील जनतेला काय सांगताल, काय आवाहन करताल तुम्ही आता शेवटी? गेवराईच्या जनतेनं नेहमीच पवार कुटुंबावर मोठ्या प्रमाणात प्रेम केलेलं आहे. स्थापनेपासून गेवराई नगरपालिका ही पवार कुटुंबाच्या ताब्यात कायम आहे, पण या वेळेचा विजय आमच्यासाठी यासाठी महत्त्वाचा आहे की ज्यांच्या फोटोवर आतापर्यंत विजय मिळत होता ते आमच्या दैवत आदरणीय बाळराजेदादा पवार आज प्रत्यक्षात या ठिकाणी
उपस्थित राहून प्रचारात सहभागी झाले होते आणि त्यांच्यामुळं जनतेने उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे. प्रत्येक वार्डातली उमेदवार हा 1500 मताने निवडून आलेला आहे आणि गीता भाभीसुद्धा 5000 मताच्या फरकाने विजयी झालेले आहेत. तरी गेवराईकरांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल आणि उर्वरित गेवराईकराचं नंदनवन करण्यासाठी आई जगदंबा पवार कुटुंबांना शक्ती देऊ एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो. ओके, धन्यवाद दादा. घरी आता पाहायला आली घरी होती आता पाहिजे